मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहास लेखनाला कशी सुरुवात झाली, कोणी कोणी केले हे पाहिलं. आता या भागामध्ये आपण आधुनिक इतिहास लेखन कधी सुरुवात झाली आणि ते कधी विस्तारित गेलं, कसं विस्तारित गेलं हे आपण पाहणार आहोत. तर याच्या आधी हा भाग दाखवलेला होता की आधुनिक इतिहास लेखनामध्ये दोन भाग पडतात. एक स्वातंत्र्यपूर्व इतिहास लेखन म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचं, आणि दुसरं आहे स्वातंत्र्योत्तर इतिहास लेखन. स्वातंत्र्यपूर्वमध्ये ब्रिटिशांनी केलेले जे आहे इतिहास लेखन ते दोन प्रकारचं आहे, प्राच्यवादी आणि वसाहतवादी. आता प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय की ज्या ब्रिटिशांना भारताच्या बद्दल, संस्कृतबद्दल, वेदांबद्दल खूप आकर्षण होतं आणि त्यांनी भारतातल्या ग्रंथांचं वाचन केलेलं आहे आणि त्यावरून त्यांनी इतिहास लेखन केलेलं आहे, याला म्हणायचं प्राच्यवादी इतिहास लेखन. तर वसाहतवादी किंवा साम्राज्यवादी इतिहास लेखनामध्ये असे इतिहासकार येतात किंवा असे ब्रिटिश इतिहासकार येतात की ज्यांना त्यांच्या ध्येयच असं होतं की आपली स्वतःची सत्ता ही भारतीयांना कशी चांगली आहे हे सिद्ध करून घेणं, म्हणजे स्वतःच्या वसाहतीला, स्वतःच्या साम्राज्यवादाला एक फिक्सेशन करणं. तर यासाठी त्यांनी भारतीयांना काय केलेलं आहे, भारतीयांना कमी लेखलेलं आहे आणि स्वतः कसे थोर आहोत हे दाखवलेलं आहे त्यांच्या ग्रंथांमधून. तर अशा इतिहासकारांना म्हणायचं वसाहतवादी इतिहास लेखन आणि किंवा साम्राज्यवादी इतिहास लेखन. त्यांचा लेखनाचा उद्देशच हा की स्वतःच्या सत्तेचं समर्थन करणे आणि भारतीयांना तुच्छ लेखणे, कमी लेखणे आणि आपलं महत्त्व पटवून देणे. तर दुसरं प्रकारचं आहे ते म्हणजे भारतीयांनी केलेलं, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी केलेलं आणि मग भारतीयांना जाग आली आहे की अरे हे इतिहास लेखन काही हे जे इंग्रज सरकार म्हणतं आहे आपल्याला की आपण तुच्छ आहोत, आपण कमी आहोत, हे जे मध्यमवर्गीय सुशिक्षित लोक होते भारतीय, त्यांनी या ग्रंथांचं वाचन केलं आणि आपणच खरोखर आपण एवढे कमी आहोत का, आपल्यामध्ये काही नाही आहे का, हे त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं आणि त्यानंतर त्यांनी नाही असं कमी लेखून चालणार नाही, तर आपण याच्यानंतर काय केलं पाहिजे, आपल्या भारतीयांना जागं केलं पाहिजे, आपल्या संस्कृतीची महत्त्व पटवून दिलं पाहिजे, आपली संस्कृती काही कमी नाही आहे, आपण काही कमी नाही आहे. हे राष्ट्रवादाने प्रेरित झालेले जे इतिहासकार होते, भारतीय होते, त्यांना जाग आल्यानंतर जे लेखन केलेलं आहे त्याला म्हणायचं राष्ट्रवादी इतिहास लेखन. आणि त्यातूनच मग निर्माण झालं पहिल्यांदी भारत म्हणजे राष्ट्र, या संपूर्ण भारतामध्ये हे लेखन केलं जाऊ लागलं आणि नंतर प्रत्येकाला वाटायला लागलं की नाही, माझा महाराष्ट्र महान, माझा तामिळनाडू महान, माझं कर्नाटक महान. म्हणजे काय तर प्रदेशाची पण महती ही प्रत्येकाला वाटू लागली आणि त्यानंतर प्रादेशिक इतिहास लेखन होऊ लागलं. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये असेल तर शिवाजीला महत्त्व आलं, या पद्धतीने प्रादेशिक इतिहास लेखन होऊ लागलं. तर हे झालं स्वातंत्र्यपूर्व काळातलं इतिहास लेखन. तर स्वातंत्र्योत्तर इतिहास लेखन हे जे स्वातंत्र्योत्तर इतिहास लेखन आहे याचे 3 प्रकार पडतात आणि या 3 प्रकारामध्येच यांनाच नवे वैचारिक प्रवाह असे म्हटलं जातं. तर हे नवे वैचारिक प्रवाह कोणते आहेत, तर पहिला आहे मार्क्सवादी, ते सुद्धा आपल्याला माहिती पाश्चात्य संस्कृतीकडून नंतर आलेलं आहे. वंचितांचं हे पण पाश्चात्याकडून आलेलं आहे आणि स्त्रीवादी हे सुद्धा पाश्चात्य परंपरेतून नंतर भारतामध्ये जागं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने नवे वैचारिक प्रवाह किंवा स्वातंत्र्याच्या नंतर हे 3 इतिहास लेखन सुरू झालेलं आहे, मार्क्सवादी, वंचितांचं आणि स्त्रीवादी. तर आता आपण बघणार आहोत पहिल्यांदी की वसाहतवादी किंवा साम्राज्यवादी इंग्रज भारतामध्ये आले किंवा ब्रिटिश भारतामध्ये आले, ते आल्यानंतर त्यांचा उद्देश काय होता की भारतीयांना तुच्छ लेखणे आणि इथली संस्कृतीची सगळी माहिती करून घेणे. आणि दुसरी गोष्ट, संस्कृतीची माहिती करून आपल्याला माहिती की ऋग्वेदामध्ये आणि
त्याच्याबरोबर अथर्ववेदामध्ये जे भरपूर वनस्पतींचं आयुर्वेदाचं जे काही लिहून ठेवलेलं आहे आपल्या ऋषीमुनींनी, ते सगळं संस्कृतमध्ये आहे. आणि म्हणून या ब्रिटिशांनी काय केलेलं आहे की संपूर्ण या संस्कृतचा अभ्यास केलेला आहे, त्याचा अनुवाद केलेला आहे. आणि त्यानंतर जे आपल्या इथं ऋषी मानले जात होते, जे काही वैद्य मानले जात होते, त्यांनी लिहून ठेवलेलं होतं, ते सगळं नंतर त्यांनी काय केलं, या आयुर्वेदाचं त्यांच्या डॉक्टरांसाठी लिहून ठेवून जे त्यांनी जर्मन अनुवाद करून घेऊन गेलेले आहेत. तर आणि आपल्या स्वतःच्या साम्राज्याचं समर्थन केलेलं आहे. असे इतिहासकार होते, ते म्हणजे वसाहतवादी किंवा साम्राज्यवादी इतिहास लेखन. तर असे कोणकोणते होते, त्यामध्ये काही चांगले होते, काही भारतीयांना महत्त्व देत होते, तर काही जण भारतीयांना तुच्छ लेखत होते. असे 2 प्रकारचे होते. तर आता आपण बघणार आहोत ते म्हणजे पहिले जे आहेत ते आहेत अलेक्झांडर कॅनिंगहॅम. तर 20व्या शतकामध्ये यांना बौद्ध धर्माची खूप आवड होती आणि त्यामुळे बौद्ध ग्रंथांमध्ये त्यांनी ग्रंथ असतील, बौद्ध धार्मिक स्थळे असतील, त्यांनी भेटी दिल्या. आणि पुरातत्व 20व्या शतकात पुरातत्व विभागाला सुरुवात झालेली होती. त्यामुळे हे यांनी भारतीय, हे महत्त्वाचं आहे, मी नंतर खाली फोटो देणारच आहे तुम्हाला, तर तो पण लिहून घ्यायचा आहे तुम्ही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी काय केलंय, तर बौद्ध धार्मिक स्थळांचा अभ्यास केलाय, बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास केलाय आणि त्याच्यातून त्यांनी संपूर्ण भारताची संस्कृती जाणून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे 19व्या शतकामध्ये साधारण 1821मध्ये पाकिस्तानमध्ये रेल्वेचं काम चालू होतं आणि या कामामध्ये उत्खनन झालं आणि तिथं विटा सापडलेल्या आहेत आणि त्या विटानंतर खोदकाम झालं आणि जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला माहिती हे उत्खनन झालेलं होतं आणि हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. तर तुम्ही लिहून घ्यायचंय, जॉन मार्शल, हडप्पा संस्कृतीचा शोध. त्यानंतर तिसरे आहेत बघा जेम्स मिल. तर जेम्स मिल यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, जेम्स मिल यांनी काय केलेलं आहे, हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा एका ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. काय की भारतीय इतिहासाबद्दल आत्तापर्यंत कोणीच लिहित नव्हतं, त्याची थोरवी कोणीच गात नव्हतं, पण याने त्यांचा अभ्यास करून, थोरवी जरी गायली नसली तरी अभ्यास करून ग्रंथ लिहिलेला आहे, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्यानंतर पुढचा आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. तर यांनी 1841मध्ये द हिस्ट्री ऑफ इंडिया, बघा वर जेम्स मिलनं ब्रिटिश इंडिया आहे त्याच्यामध्ये आणि तर द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हे मुंबईचे गव्हर्नर होते 1819 ते 1827मध्ये. तर त्यानंतर यांचं नाव सुद्धा बऱ्याच वेळेला घेतलं जातं इतिहासामध्ये. त्यानंतर आता असे काही इतिहासकार होऊन गेलेले आहेत ब्रिटिशांच्या काळामध्ये की ज्यांनी नुसताच अभ्यास केलेला नाही, तर यांनी काय केलेलं आहे, भारतीयांना तुच्छ लेखलेलं आहे, त्यांच्या ग्रंथांमध्ये कमी लेखलेलं आहे आणि हे आपल्या स्वतःला सिद्ध केलेलं आहे की आपण कसे थोर आहोत. त्यामध्ये हा पहिला आहे बघा, जेम्स ग्रँड डफ. हा डफ जो होता तो अनेक भारतीय राजांच्या किंवा संस्थानिकांच्या दरबारामध्ये तो राहिलेला आहे. आपल्याला माहिती प्रतापसिंह, साताराचे प्रतापसिंह जे होते शिवाजीचे वंशज, यांच्या दरबारामध्ये त्यांना ठेवलेलं होतं आणि त्यांनी संपूर्ण या मराठ्यांचा जो इतिहास आहे तो त्यांनी सगळे साधने गोळा करून लिहिलेला आहे त्यांच्या भाषेमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या लिहित असताना त्यांनी या मराठ्यांना काय केलेलं आहे, मराठी सत्तेला कमी लेखलेलं आहे. तर आहेत असे जेम्स ग्रँड डफ. त्यानंतर पुढचे आहेत कर्नल टॉड. या कर्नल टॉडनी सुद्धा संपूर्ण राजस्थानमध्ये जे आपल्याला माहिती आहेत की राजपूत लोक आहेत
मारवाडी लोक आहेत, तर या राजपूत लोक आपण शूरवीर म्हणतो, पण कर्नल टॉडने तसं केले नाही. ते कसे शूरवीर नाहीत, त्यांनी कशी आपली सत्ता कमकुवत केलेली आहे असं त्यांनी या ह्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, भारतीयांना कमी लेखलेलं आहे. तर त्यांनी काय काय केलेलं आहे, राजस्थानचा इतिहास याच्यावरती लिहिलेला आहे. आणि ग्रँड डफ यांनी काय केलेलं आहे, ग्रँड डफ यांनी द हिस्ट्री ऑफ द मराठाज, आणि कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचे आहेत बघा, विल्यम विल्सन हंटर. तर विल्सन हंटर साधारणपणे कोलकाता किंवा पश्चिम बंगाल या ठिकाणचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आणि हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास हा त्यांनी लिहिलेला आहे. आणि यांनी सुद्धा भारतीयांना कमी लेखलेलं आहे आणि स्वतःच्या साम्राज्याचं समर्थन केलेलं आहे. आता त्यानंतर हे आत्तापर्यंतचे ग्रँड डफ असतील, हंटर असतील, कर्नल टॉड असतील, हे आत्तापर्यंतचे जे आलेले आहेत हे सगळे वसाहतवादी किंवा साम्राज्यवादी इतिहासकार होते हंटरपर्यंतचे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की काही, मी म्हटलं तुम्हाला प्राच्यवादी म्हणजे काय, की ज्या ब्रिटिशांना संस्कृतबद्दल खूप ओढ होती आणि भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा होती, अशांनी इथल्या वेदांचा, इथल्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्याचं अनुवादन केलं. अनुवाद आपल्या जर्मन भाषेत केलं, फ्रेंच भाषेत केलं आणि ती सगळी संस्कृती त्यांनी स्वतः त्यांच्या युरोपमध्ये नेलेली आहे. म्हणजे यांच्यावरून आपल्याला मुलांनो असं लक्षात येते की एखादी गोष्ट जर आपल्याकडची लोक घेऊन जात असतील तर त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला पटतं आणि त्यामुळे मग आपल्याला खरंच लोक घेऊन जातात म्हटल्यानंतर आपल्यापाशी काहीतरी आहे हे भारतीयांना समजलं आणि खरंच आपली संस्कृती महान आहे हे पटलं. तर असे कोण होते की ज्यांनी संस्कृतचा अभ्यास केलेला आहे आणि वेदांचा अभ्यास केला? त्यातले पहिले आहेत विल्यम जोन्स. तर या विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केलेली आहे. तर हे खूप महत्त्वाचे आहेत, तर याला तुम्ही स्टार करून घ्या. एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्स. त्यानंतर पुढचे आहेत ते म्हणजे फ्रेडरिक मॅक्स म्युलर. फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी सुद्धा हितोपदेश हे महत्त्वाचं आहे, अंडरलाईन करा, पुस्तकात करा किंवा वहीत लिहून घ्या. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी जर्मन अनुवाद केला आहे. त्यानंतर द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट याचे 50 खंड याने लिहिलेले आहेत. आणि तिसरं ऋग्वेदाचा त्याने जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला आहे. असा आहे हा प्राच्यवादी. आता इथून बघा परत, विल्यम जोन्स प्राच्यवादी आहेत, फ्रेडरिक मॅक्स म्युलर प्राच्यवादी आहेत आणि अशा प्रकारे हे दोन प्राच्यवादी म्हणजे संस्कृतचा अभ्यास करणारे आणि वेदांचा अभ्यास करणारे हे दोघं जण आहेत. त्यानंतर पुढचे आहेत राष्ट्रवादी. आता इतिहास लेखनाला इथून सुरुवात झालेली आहे की भारतीयांना जाग आली की अरे जर ब्रिटिश सरकार ब्रिटिशांचे लोक जर आपल्या इथून अनुवाद करून घेऊन जात असतील तर याचा अर्थ आपली संस्कृती महान आहे आणि या आपल्या संस्कृतीचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. आणि यानंतर आपल्या भारतीयांना जागं केलं पाहिजे, त्यांना कमीपणा नाही वाटला पाहिजे. यासाठी असे इतिहासकार होते की ज्यांनी इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे इतिहासकार बरेच होते. याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर, अनेक राष्ट्रवादी इतिहासकार आहेत. पण याच्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळालेली आहे. तर म्हणजे थोडक्यात त्यांनी सुद्धा प्रादेशिक इतिहासालाच
यांनी चालना दिलेली आहे. पण असे प्रादेशिक की राष्ट्रवादी पण आणि प्रादेशिक पण. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर, द राईज म्हणजे मराठी सत्तेची उगम म्हणूयात. तर कशी सुरुवात झाली याच्यामध्ये त्यांनी असं, या ग्रंथामध्ये द राईज ऑफ द मराठा पॉवर याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठी सत्तेचा उदय हा अचानक पेटलेला वणवा नाही. आपल्याला माहिती मराठ्याची सत्ता ही नंतर पेशवे काळामध्ये, जरी शिवाजी महाराजांनी सुरुवात केलेली असली तरी ती पाकिस्तानातल्या अटकेपर्यंत झेंडा नेलेला होता आणि इकडे दक्षिणेकडे पण अगदी तामिळनाडूपर्यंत वाढवलेलं होतं. आणि त्यामुळं हा जो पेटलेला वणवा आहे तो अचानक पेटलेला नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातील त्यांची तयारी चालूच होती महाराष्ट्रात. आपल्याला माहिती की शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी मदत केलेली आहे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, आणि तुकाराम महाराजांनी मदत केलेली आहे, त्यांना सैन्य पुरवलेलं आहे. आणि त्यामुळं संतांची कामगिरी ही महाराष्ट्रातून ही स्वराज्यासाठी होत होती. आणि त्यामुळं हा पेटलेला वणवा अचानक नसून ही सगळी धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामधली तयारी चालू होती, हे त्यांनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर विकार राजवाडे, बघा इथं ह्यांचं तिकिटावरती, पोस्टाच्या तिकिटावरती यांचं चित्र आलेलं आहे. म्हणजे किती भारत सरकारने सुद्धा यांना किती थोर महान स्थान दिलेलं आहे. कोण होते हे? तर विकार राजवाडे म्हणजे विष्णू काशीनाथ राजवाडे. तर हे महान इतिहासकार, संशोधक होते आणि आयुष्य संपूर्ण त्यांनी इतिहास लेखन करण्यामध्ये, त्यांचे पुरावे गोळा करण्यामध्ये घालवलेलं आहे. आणि यांनी कोणकोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत बघा, तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये. ते म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने, संपूर्ण मराठ्यांचा इतिहास त्यांनी अभ्यासलेला आहे आणि यांचे 22 खंड. आणि एवढंच नाही तर इतिहास संशोधन कार्यासाठी पुण्यामध्ये 27 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ हे मंडळ स्थापन केलेलं आहे. बघा तुम्ही पान क्रमांक 11 वरती, माहीत आहे का तुम्हाला, केशरी चौकोनामध्ये हे आहे, त्याला अंडरलाईन करून घ्या. तर हे त्यांनी स्थापन केलेलं आहे. पूर्वी हे आप्पा बळवंत चौकामध्ये होतं, पण आता सध्या ते हलवलेलं आहे मंडळ, प्रभात टॉकीजपर्यंत पशी नेलेलं आहे. तर पुण्यामध्ये यांना खूप महान स्थान आहे. ते मंडळ आजही खुलं आहे जर कुणाला इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर, की ज्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857चे स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातून प्रत्येक भारतीयांना प्रेरणा मिळते. त्यांच्या गीतांमधून प्रेरणा मिळते, त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या नाटकातून, त्यांच्या लेखनामधून जी प्रेरणा मिळते भारतीयांना की तुम्ही जागं व्हा आणि लढा, ही जी प्रेरणा आहे राष्ट्राबद्दलची अभिमान हा भारतीयांमध्ये भरण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लेखनातून केलेलं होतं. आणि त्यांनी जे 1857चं स्वातंत्र्य समर आहे, खरं तर हे उठाव नव्हता, तर हे खरंच त्यावेळेस स्वातंत्र्याची चळवळ मानलेलं आहे आणि स्वातंत्र्यासाठीच होतं असं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचे आहेत, आता इथपर्यंत जे आहेत ते राष्ट्रवादी इतिहासकार होते, भारतीयांना प्रेरणा देणारे. त्यानंतर आपण बघूयात मार्क्सवादी इतिहास लेखन. म्हणजे आपल्याला माहिती कार्ल मार्क्स याने काय केलेलं आहे की सामान्य माणसं किंवा कामगार वर्गाकडं लक्ष वेधलेलं होतं. आणि 2 वर्ग आपल्याला माहिती, वर्ग सिद्धांत त्याने मांडलेला होता की श्रीमंत गरीब असे जे भेद झालेले आहेत ते कशामुळे. तर ह्या मध्ये कामगारांचा आतापर्यंत कुठंही
लेखनामध्ये कामगारांचा उल्लेख येत नव्हता, तर किंवा कामगारांना पेटून उठणारं असं लेखन केलं जात नव्हतं, त्यांना त्यांच्या अन्यायाची जाणीव करून देणारं लेखन केलं जात नव्हतं. तर अशा पद्धतीने दामोदर धर्मानंद कोसंबी याने मार्क्सवादी इतिहास लेखन केलेलं आहे. आणि यांचं पण बघा पोस्टाच्या तिकिटावरती चित्र आहे, त्याच्यामुळे हे भारतीय होत की ज्यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढचे आहेत ते म्हणजे अँटोनिओ. इथं अँटोनिओ जरी लिहिलेलं असलं तरी अँटोनिओ ग्रामची हे मार्क्सवादापासून विचाराने प्रेरित झालेले होते, पण इटालियन होते आणि पहिले असे पाश्चात्य होते की ज्यांनी वंचितांचा इतिहास, तळागाळातल्या लोकांचा इतिहास, खरं तर कोणतीही सत्ता किंवा कोणतीही गोष्ट ही तळागाळातले लोक आधी तयार करत असतात आणि नंतर त्याचं नेतृत्व करणारे लोक घेतात. आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की जे इतिहास लेखनामध्ये नाव येतं एकाचं, परंतु तयार करणारे अगदी तळागाळातली लोक असतात, सत्ता पण चालवणारे तळागाळातले, काम करणारे तळागाळातले असतात, पण नाव मात्र दुसऱ्याचं होतं. आणि अशा पद्धतीचं यांचं पण नाव आलं पाहिजे असं एक समर्थन करणारे होते की ज्यांनी पुस्तकामध्ये कधीही नेतृत्वाचं नाव दिलेलं नाही आहे, तर अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांचं नाव दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने असं एक वेगळ्या प्रकारचं इतिहास लेखन यांनी इटलीमध्ये सुरुवात केलेली होती अँटोनिओ ग्रामची यांनी. आणि नंतर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ते वंचितांचं इतिहास लेखन भारतात आलं आणि त्याची सुरुवात केली रणजित गुहा यांनी. भारतातले पहिले वंचितांचा इतिहास लेखन करणारे होते रणजित गुहा. आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला हे रणजित गुहांचं नाव एवढं गाजलं नाही, तेवढं खरोखर भारतातलेच जे वंचितच लोक आहेत आणि त्यांनी वंचितांसाठीच कार्य केलेलं आहे असे आहेत महात्मा फुले. आणि त्यांनी अस्पृश्यांसाठी आपल्याला माहिती की किती कार्य केलेलं आहे. आपण 5वीपासून त्यांचं नाव घेतो, त्यांचं कार्य बघतो. तर अशा प्रकारे यांचं आहे जो लेखन आहे ते म्हणजे गुलामगिरी हे जे पुस्तक आहे महात्मा फुलेंचं, तर ह्या गुलामगिरीमध्ये त्यांनी अशा वंचित लोकांना जाग केलेलं आहे. त्यानंतर त्याबरोबरच डॉक्टर आंबेडकर हे पण की जे अस्पृश्य समाजातील होते आणि अस्पृश्यांसाठी झटले, तर त्यांनी सुद्धा हू वेअर द शूद्राज आणि दुसरं आहे द अनटचेबल्स. बघा, टच म्हणजे स्पर्श, की अशा लोकांना स्पर्शसुद्धा करू दिला जात नव्हता, अशा लोकांचं दुःख. आणि हू वेअर द शूद्राज, शूद्र कोण आहे, हे अशा पद्धतीचे 2 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत वंचित समाजासाठी. तर आता इथपर्यंत झालेलं आहे कोणतं लेखन, तर वंचितांचं लेखन म्हणजे नवे वैचारिक प्रवाहामधले हे येतात स्वातंत्र्योत्तर काळातले. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे ताराबाई शिंदे. आता इथून सुरुवात झाली स्त्रीवादी लेखनाला. तर ताराबाई शिंदे यांनी आपल्याला माहिती, ताराबाई शिंदे ह्या सत्यशोधक समाजातील म्हणजे महात्मा फुलेंच्या या सत्यशोधक समाजातील कार्यकर्त्या होत्या. आणि त्यांनी स्त्री पुरुष समानता असं एक लेखन केलेलं आहे. स्त्री पुरुष तुलना 1882 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि या ग्रंथामध्ये स्त्री पुरुष समानता त्यांनी दाखवलेली आहे. आणि या ग्रंथापासून अनेक भारतीयांनी प्रेरणा घेतली, अनेक स्त्रियांनी प्रेरणा घेतली आणि त्यांनी स्त्रीवादी इतिहास लेखन करायला सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या होत्या त्या म्हणजे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमेन्स, द हाय कास्ट हिंदू वुमेन्स, ज्या उच्च समाजातील स्त्रिया आहेत त्यांची संपूर्ण दुःख हे या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेली आहेत 1888 त्यानंतर यांचं पण आपल्याला आपण 8वीपासून नाव बघतो की आर्य समाज आहे,
वेगवेगळे आत्तापर्यंतच्या 8वीला 7वीला यांचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या ज्या होत्या त्या भारतातल्या पहिल्या अशा डॉक्टर होत्या की ज्यांनी पदवी प्राप्त केली होती, पण त्यांना क्षयरोग झाल्यामुळे त्या पेशंटला तपासू शकल्या नाहीत, स्वतःचं कार्य करू शकल्या नव्हत्या. पण या ज्या आहेत रखमाबाई, तर या रखमाबाईंनी डॉक्टर पण झाल्या आणि त्यांनी कार्य पण केलेलं आहे. अशा पद्धतीने भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर स्त्री डॉक्टर कोण, तर रखमाबाई हे लिहायचं आहे. त्यानंतर आता हे इथपर्यंत झाले हे ते स्त्रीवादी इतिहास लेखन. आता ह्या ज्या आहेत त्या आधुनिक काळातील आहेत. तर आधुनिक काळामध्ये मीरा कोसंबी आहेत. त्या आपल्याला याच्या आधी नाव गेलेलं होतं बघा, डी कोसंबी किंवा दामोदर धर्मानंद कोसंबी. तर यांची ही मोठी मुलगी आहे आणि ती पण इतिहास संशोधन करते आणि लेखिका पण आहे. तर हिनं क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्रीज, म्हणजे मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत तर ते कशामुळे होतं का, तर हे जे आहे ते त्यांनी त्या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे आणि अशा वेगवेगळ्या निबंधांचा त्यांनी एक ग्रंथ तयार केलेला आहे. त्यानंतर पुढच्या आहेत हे आपण आधुनिक काळातले आहेत सध्या. तर शर्मिला रेगे जे आहेत यांनी रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज म्हणजे प्रतिज्ञा, दलित स्त्रियांच्या प्रतिज्ञा काय आहेत आणि त्यांच्या जाती, त्यांच्या जमाती यांच्याबद्दल त्यांनी लेखन केलेलं आहे. शर्मिला रेगे ह्या पण आहेत सध्या आधुनिक काळातल्या. त्यानंतर असे काही विशिष्ट कोणत्या एका प्रणालीचा आश्रय न घेता काही जणांनी, आता मी तुम्हाला सांगितलं की मार्क्सवाद्यांनी कामगारांना महत्त्व दिलं, इतिहासकारांनी वंचितांना महत्त्व दिलं, तर किंवा प्रादेशिक इतिहास लेखन केलं गेलं, राष्ट्रवादी इतिहास लेखन, पण कोणत्याही असा विचार प्रणालीचा आश्रय न घेता सरळ ढोबळ मनाने इतिहास करणाऱ्यांमध्ये होते ते सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर. तर यामध्ये इथं चित्र दिलेलं आहे गो सरदेसाई आणि यांनी मराठी रियासत लिहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांना रियासतकार या नावाने ओळखू लागलेलं आहे. रियासत म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशामध्ये तिथं आपल्याला माहिती की काही वतनदार लोक जे होते मराठी सत्तेमध्ये, तर ती त्या प्रदेशामधून वतने घेत होते आणि काही चौथाई गोळा करणे, सरदेशमुखी गोळा करणे. तर हे जे आहेत यांना म्हणायचं रियासत. तर या रियासती किंवा या भागांमधल्या मराठी सत्ता कशी होती हे त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून दाखवून दिले. तर त्यामुळे त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास लिहिलेला आहे आणि म्हणून त्यांना रियासतकार असं म्हणून म्हटलं जातं. त्यानंतर अजून एक नवीनच काळातले आहेत ते म्हणजे रामचंद्र गुहा. तर हे जे आहेत यदी फडके, रामचंद्र गुहा यांनी आता सध्याच्या काळामध्ये इतिहास लेखनाला पुढच्या नवीन गोष्टी, सामाजिक बदल कसे असावेत, राजकीय चळवळी कशा व्हाव्यात, या गोष्टींसाठी त्यांनी आपला हा जो इतिहास लेखनाचा विडा म्हणूयात किंवा इतिहास लेखनाची पुढची धुरा सांभाळण्याचं काम हे रामचंद्र गुहा सध्या करत आहेत. तर अशा प्रकारे आपण आधुनिक इतिहास लेखन अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ते आता सध्याच्या काळापर्यंत बघितलेला आहे. तर हा धडा इथं संपलेला आहे आणि या धड्यानंतर तुम्ही याचं स्वाध्याय लेखन करायचं आहे. ठीक आहे.